विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 22 डिसेंबर 2024चा बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे मॅथचा इयत्ता 8वीचा पेपर अभ्यासूयात. प्रश्न 1 ते 3 साठी सूचना. विसंगत पद ओळखा. म्हणजे आपल्याला चुकीचं पद ओळखायचं आहे. प्रश्न 1, BQ, RB, CP आणि LG. तर बीचा क्रमांक आहे 2, क्यूचा क्रमांक आहे 17, आरचा क्रमांक आहे 18, बीचा क्रमांक आहे 2, सीचा क्रमांक आहे 3, पीचा क्रमांक आहे 16, एलचा क्रमांक आहे 12 आणि जीचा क्रमांक आहे 7. जर आपण बेरीज केली 17 आणि 2 19, 18 अधिक 2 20, 16 अधिक 3 19 आणि 12 अधिक 7 19. पर्याय क्रमांक 20, पर्याय क्रमांक 2 ची बेरीज वेगळी येते. बाकी इतर 3 पर्यायांची बेरीज 19, 19 आणि 19 येते. म्हणून विसंगत पद आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 2, पर्याय 1, MNZA, 2, FUHS, 3, KPXC, 4, IRFE. तर आपण इंग्रजी वर्णमालेची रचना जर या पद्धतीनं 2 भागामध्ये वर खाली केली तर पहा, MN म्हणजे वरून खाली, ZA खालून वर, FU वरून खाली, HS पुन्हा वरून खाली, KP वरून खाली, XC खालून वर, IR वरून खाली, FE खालून वर. आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये भिन्न रचना दिसते, म्हणून ते विसंगत पद आहे. प्रश्न 3, FT, RJP, BXD, YCW. तर या 4 पर्यायांची रचना कशी आहे ते आपण पाहूया. FT म्हणजे या पद्धतीनं उलटा V, RJP उलटा V, BXD या पद्धतीनं नेहमीचा V आणि YCW उलटा V. पर्याय 1, पर्याय 2 आणि पर्याय 4 यामधील रचना सारखी आहे. पर्याय 3 मधील भिन्न आहे.
म्हणून पर्याय 3 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना. समसंबंध आपल्याला ओळखायचा आहे. आकृत्यांचा समसंबंध. आता ही स्वास्तिक जी आहे ती या ठिकाणी पुढे सरकलेली आहे. लक्षात घ्या, 90 अंशानं 90 अंश घटिवत ती 90 अंश घटिवत म्हणजे या दिशेनं ती पुढे सरकलेली आहे. म्हणून आपण ही स्वास्तिक सुद्धा 90 अंश घटिवत म्हणजे या ठिकाणी येईल. आता आपण वर्तुळाचा विचार करूया. वर्तुळ 90 आणि हे 45 135 अंश घटिवत या ठिकाणी पुढे सरकलेलं आहे. हे वर्तुळ सुद्धा 135 अंश घटिवत पुढे सरकेल. 90 आणि हे 35, 90 आणि 45 म्हणजे 135 या ठिकाणी वर्तुळ येईल. आता त्रिकोणाचा विचार करूया. त्रिकोण या चौकोनाच्या म्हणजे त्रिकोणाने आपल्या मूळ स्थितीच्या विरुद्ध ठिकाणी हे त्रिकोण गेलेले आहे. याच पद्धतीनं हा त्रिकोण सुद्धा या ठिकाणी जाईल. म्हणजे या ठिकाणी त्रिकोण येईल. पर्याय क्रमांक स्वास्तिक, वर्तुळ आणि त्रिकोण. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न 5 पाहूया. हा जो बाण आहे तो पूर्णपणे उलटा झालेला आहे. हा बाण सुद्धा पूर्णपणे उलटा होईल म्हणजे या दिशेला येईल. हे फक्त पर्याय क्रमांक 2 मध्येच आपल्याला दिसत आहे. म्हणून 5चं उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल. आपण थोडा या ब्लॅक सर्कलचा विचार करूयात. ब्लॅक सर्कल या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे त्याच्या मूळ स्थितीच्या बरोबर उलट ठिकाणी ते सरकलेलं आहे. इथं सुद्धा या ठिकाणी ब्लॅक सर्कल येईल, जे आपल्याला पर्याय क्रमांक फक्त 2 मध्ये दिसत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न 6 पाहूया. आता आपण ही रचना विचारात घेऊया. हा बाण आणि शेवटच्या टोकाला आयत. हा बाण घटिवत 135 अंश फिरलेला आहे. या ठिकाणी पहा, इथून इथं 90 आणि पुढे 45
म्हणजे 135 अंश घटिवत. घटिवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तो फिरलेला आहे. याच पद्धतीनं ही आकृती सुद्धा 135 अंशातनं फिरेल, तीही घटिवत फिरेल. हा जो बाण आहे तो 90 अंशातनं फिरल्यानंतरनं या ठिकाणी येईल आणि पुन्हा 45 अंशातनं, म्हणजे त्या बाणाची जी काही दिशा असेल ती या पद्धतीनं असेल. आता आपण या रचनेचा अभ्यास करूया. हा वर्तुळ आणि शेवटी या दोन रेषा, ही आकृती सुद्धा 135 अंशातून घटिवत फिरलेली आहे. याच पद्धतीनं ही रचना सुद्धा, आकृती सुद्धा 135 अंशातून घटिवत फिरेल. हा जो त्रिकोण आहे एका टोकाला 90 अंशातून फिरल्यानंतरनं या ठिकाणी येईल आणि पुन्हा 45 अंशातून फिरल्यानंतरनं, म्हणजे आपल्याला अशी रचना पाहायला मिळेल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 7. एका सांकेतिक भाषेत NITESH हा शब्द KFQBPE असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत कोणत्या शब्दाचा सांकेतांक XOZEBOV असेल? तर आपण या पद्धतीनं NITESH आणि KFQBPE यांचा क्रमांक आहे 14, आयचा आहे 9, टीचा आहे 20, ईचा आहे 5, एसचा आहे 19, एचचा आहे 8, केचा आहे 11, एफ 6, क्यू 17, बी 2, पी 16, ई 5. तर बघा 14 वजा 3 11, 9 वजा 3 6, 20 वजा 3 17, 5 वजा 3 2, वजा 3 वजा 3 वजा 3, या पद्धतीनं मूळ अक्षराच्या क्रमांकामधून 3 वजा करून आपल्याला दुसरे अक्षर मिळते. तर आता आपल्याला विचारलेलं आहे तर त्याच सांकेतिक भाषेत कोणत्या शब्दाचा संकेतांक XOZEBOV असेल? तर आपल्याला अगोदरच XOZEBOV हे दिलेलं आहे. तर या ठिकाणचे अक्षर आपल्याला शोधायचे आहेत. एक्सचा क्रमांक आहे 24, ओचा आहे 15, झेड 26, ई 5, बी 2, ओ 15 आणि व्ही 22. इथं 3 वजा केलं होतं तर आपल्याला या ठिकाणचे अक्षर शोधायचे आहेत. तर आपल्याला 24 अधिक 3 करावं लागेल. 24च्या पुढे 3, 25, 26, 27,
म्हणजे या ठिकाणी येईल 15 अधिक 3 18, 18ला असतं आर, 26 च्या पुढे 3 म्हणजे झेडच्या पुढे 3, ए बी सी, इथं येईल सी, 5 अधिक 3 8, एच, 2 अधिक 3 5, ई, 15 अधिक 3 18 आर आणि 22 अधिक 3 25 वाय. ही अक्षरं मिळतील आपल्याला. ARCHERY, ARCHERY. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. 8. जर एका सांकेतिक भाषेत BRONZE हा शब्द 80 असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत SILVER हा शब्द कसा लिहाल? बीचा क्रमांक आहे 2 अधिक आरचा आहे 18, ओचा आहे 15, एनचा आहे 14, झेडचा आहे 26 आणि ईचा आहे 5. 26 आणि 14 40, 40 आणि 5 45, 60, 78 आणि 2 80 म्हणजे या अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज. तर आपण एसचा आहे 19, आयचा आहे 9, एलचा आहे 12, फीचा आहे 22, ईचा आहे 5 आणि आरचा 18. 18 आणि 19 37, 37 आणि 9 46, 46 आणि 12 58, 58 आणि 22 80, 80 आणि हे 5 85 बेरीज येईल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न 9. एका सांकेतिक भाषेत TANVI हा शब्द 69 असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत PATRI हा शब्द कसा लिहाल? तर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक अक्षराचे उलट क्रमांक विचारात घ्यावे लागतील. टीचा उलट क्रमांक आहे 7, एचा उलट क्रमांक आहे 26, एनचा आहे 13, फीचा आहे 5, आयचा आहे 18. आता यांची आपण बेरीज करूयात. 26 आणि 7 33, 33 आणि 13 46, 46 आणि हे 5 51, 51 आणि 18 69 बेरीज आली. आता या शब्दाचेही उलट क्रमांक आपण विचारात घेऊयात. पीचा उलट क्रमांक आहे 16 आणि 11 असेल, 11 अधिक एचा आहे 26 अधिक टीचा आहे 7, आरचा आहे 9, आयचा आहे 18. 11 आणि 26 37, 37 आणि हे 7 44, 44 आणि हे 9 53, 53 आणि हे 18 आपली बेरीज आली 71. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. आता दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या संख्या गटाशी जुळतो, म्हणजे गटाशी जुळणारी संख्या आपल्याला प्रश्न 10 पासून प्रश्न 12 पर्यंत शोधायचे आहे. 10वा प्रश्न आहे 127, 181, 113 या मूळ संख्या आहे. मूळ संख्या पर्यायात फक्त 197 हीच मूळ संख्या आहे, म्हणून ऑप्शन 4 हे आपलं उत्तर असेल. 11वा प्रश्न 12
56 आणि 6. 12 म्हणजे 3चा वर्ग अधिक 3. 56 म्हणजे 7चा वर्ग अधिक 7. 6 म्हणजे 2चा वर्ग अधिक 2. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला पर्याय आहेत 90. 90 म्हणजे 9चा वर्ग अधिक 9. 9चा वर्ग अधिक 9, 81 अधिक 9, 90 येईल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. 12, 576, 252, 810. 576 म्हणजे 8चा घन अधिक 8चा वर्ग. 8चा घन आहे 512 आणि 8चा वर्ग आहे 64. 512 आणि 64, 576. 252 म्हणजे 6चा घन अधिक 6चा वर्ग. 6चा घन आहे 216 अधिक 6चा वर्ग 236. 6चा वर्ग आहे 36. 216 अधिक 36 252 येईल. याच पद्धतीनं 810 म्हणजे 9चा घन अधिक 9चा वर्ग 810 येईल. तर आपण आता पर्यायातनं शोधू. 272, 337, 392 आणि 419. 392 हा पर्याय हे उत्तर आपलं बरोबर असेल. 392 म्हणजे 7चा घन अधिक 7चा वर्ग. 7चा घन आहे 343 अधिक 7चा वर्ग आहे 49. 9 3 12, हातचे 1, 34 5, 39. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. वेन आकृतीवरून आपल्याला आता प्रश्न 13, 14 आणि 15 सोडवायचे आहेत. दिलेल्या क्रिकेटच्या वेगवेगळ्या स्पर्धांची व त्यामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची आपल्याला ही एक वेन आकृती दिलेली आहे. या वेन आकृतीवरून पहिला प्रश्न विचारलेला आहे, केवळ रणजी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या ही केवळ वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. केवळ म्हणजे फक्त रणजी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या. रणजी हे वर्तुळाने दाखवलं आहे. केवळ रणजी खेळणारे 29 आहेत आणि केवळ वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणारे 18 आणि हे 2 20 आहेत. 29 वजा 20 9. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14, IPL स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या एकूण खेळाडूंची संख्या किती आहे. IPL ही स्पर्धा व त्यामध्ये सहभागी होणारे खेळाडू हे समलंब चौकोनाने दाखवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सहभागी होणारे खेळाडू हे पहा, 21 अधिक 38 अधिक 30 अधिक 19 अधिक 27 अधिक 25 अधिक 45 हे सर्व खेळाडू IPL खेळतात. तर यांची जी संख्या आहे बेरीज केली
तर ती बेरीज आपल्याला मिळेल 205. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न 15. कोणत्याही 2 स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची एकूण संख्या किती आहे? फक्त 2 खेळामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या आपल्याला शोधायची आहे. 21 वर्ल्ड कप आणि IPL खेळतात. 21 अधिक 30 देवधर करंड आणि IPL खेळतात, अधिक रणजी 25 रणजी आणि IPL खेळतात, त्यानंतर 23 रणजी आणि देवधर करंड खेळतात, त्यानंतर 28 वर्ल्ड कप आणि देवधर करंड खेळतात. बेरीज केली तर आपल्याला ती 127 मिळते. पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला उत्तर मिळेल. तर पुढील भाग म्हणजे प्रश्न 16 पासून लवकरच येईल. तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.